त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. यस अमितचा धावा. यस नक्कीच अमित छत्री आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर संडेची नक्की व्यवस्था अमित छत्री आमची करतील. रविवारची संध्याकाळ अमित छत्री यांच्या धाब्यावर. क्षेत्ररक्षण लावलं जातंय कारण आपण सामना जो पाहणार आहोत तिरुपती विरुद्ध बाबासाई. नाणेफेक जिंकून तिरुपती एंटरप्राइजेस कॅप्टनने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बाबासाई संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये. युसुफ आणि रुपेश कॅप्टन रुपेश नाईक खेळपट्टीवर आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अनिकेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. याला फटका खेळल्या चेंडू सरळ जातोय मिडॉनवरनं लॉंगॉनला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय वाईड ऑफ लॉंगॉन मधून. तोपर्यंत मात्र 2 धावा युसुफ पूर्ण करतोय. तिरुपती एंटरप्राइजेस विरुद्ध बाबासाई एंटरप्राइजेस 2 संघामधील हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं वेदांत वॉरियर्स संघाने विजय प्राप्त केला. अनिकेत याला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि एक सहज सोपा सुंदर झेल घेतोय गोलंदाज अनिकेत. झेल घेतोय आणि आपल्या संघाला महत्त्वपूर्ण सफलता मिळवून देतोय. पहिल्या षटकामध्ये जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळत जाते तेव्हा समोरच्या संघावर एक जबरदस्त प्रेशर निर्माण होतं, उत्साह निर्माण होतो. अनिकेत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आकाश पाटीलसाठी विकास मुकादम यांच्याकडून लागोपाठ 3 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. अविनाश गवळे यांच्याकडे सुद्धा 3 चौकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत याला मात्र अप्रतिम चेंडू आहे. अपील केलं जातं कॉड बिहाइंडचं. मात्र उत्साह जास्त दिसला पण काय चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा उजेसच्या बाहेरने निघून गेला. सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाही. येस रुपेश नाईक यांना सुद्धा विकास मुकादम यांच्याकडून लागोपाठ तसेच अविनाशजी गवळे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक जर लागोपाठ 3 चौकार लगावले. अनिकेत याला फक्त हलक्या हाताने खेळलेल्या चेंडू सरळ मिडॉनला जातोय. हे फार महत्त्वाचं असते की फक्त हलक्या हाताने खेळलं होतं आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण करतोय रुपेश. आणि एका धावाने धावसंख्या होती ती बाबासाई एंटरप्राइजेस संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते अनिकेत द्वारा.
तर पहिला फलंदाज युसुफ लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र एक थोडासा डिफेन्स बचावात्मक प्रयत्न स्वीकारला गेला. कॅप घालून खेळायचं, लक्षात घ्यायचं कॅप. याला फक्त शॉर्ट आर्म बॉलचा फटका. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. ती फलंदाजाला 2 धावेने धावसंख्या होते 5 आणि एक यशस्वी षटक, उत्कृष्ट षटक पूर्ण होते. कॅप सर्वांनी परिधान करायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की गोलंदाज जो आहे, गोलंदाजी करताना फक्त आपण कॅप काढायची आहे किंवा कॅप घालून सुद्धा गोलंदाजी करू शकता. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू अशा प्रकारे गोलंदाजी करायचा कॅप घालून. एक मॅथ्यू अशा प्रकारे गोलंदाजी करायचा, कॅप घालून गोलंदाजी करायचा. असे काही काही गोलंदाज आहेत ते कॅप घालून सुद्धा गोलंदाजी करतात. मात्र गोलंदाजाला मुभा असेल आपण कॅप काढून गोलंदाजी करू शकता. बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी कॅप घालूनच खेळायचं आहे. यस, सचिन पाटील यांच्याकडून आकाश पाटील याला लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. सचिन पाटील यांच्याकडून, यस, महेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. महेशजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. यस, महेशजी पाटील यांना कोण विसरणार आहे. लॉंग ऑनचे एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. एक काळ असा होता की लॉंग ऑनला इतके जबरदस्त क्षेत्ररक्षण करायचे आणि फलंदाजी करताना फ्रंट फूटला येऊन पुढे येऊन फटकेबाजी करण्यामध्ये वाकबगार. महेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि लॉंग ऑनला काय क्षेत्ररक्षण करायचे, दुसरी धाव घेताना फलंदाज नक्की विचार करायचा. जेव्हा महेश पाटील क्षेत्ररक्षण करायचे लॉंग ऑनला, निखिल पाटीलकडून आकाश पाटीलला जर 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि संजयजी कराळे तुळसा दाबाचे प्रोप्रायटर यांच्याकडून जर 3 षटकारासाठी 1000 आणि त्याचबरोबर पार्टीसाठी खास करून एक कोंबडा मिळेल. आणि फक्त 25 धावा जरी जमा केल्या आकाश पाटील याने तर त्यालाही सुवर्ण संधी असणार आहे. तर वळूया आपण खेळाकडे. दुसरं षटक घेऊन येतोय कॅप्टन विराज. आज आलोक मुकादम याने अप्रतिम कामगिरी केली. विराज मुकादम काय करते बघायचं. दोघेही बंधू या कोणगाव बिग बॅश टीम मध्ये खेळताना आपण पाहतोय. विराज लेफ्ट आर्म, यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू चांगला फटका आहे, इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र ताकद झोकलेली नव्हती. क्षेत्ररक्षक तैनात होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, ती होती 6. 1/6. विराज पुन्हा एकदा मार्गस्थ. याला पुन्हा एकदा मिस टाइम फटका बघायला मिळतोय आणि गलीकडे चेंडू आहे. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 7. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण पहिली 2 षटके ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत आणि या पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात अजूनही फक्त येणार नाही बाबासाहेब संघाची. त्याचं कारण अचूक टेपावर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अनिकेत याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्यानंतर संघाचा कॅप्टन विराज मुकादम हात सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. याला बॅकफुटला आला आणि कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार. कव्हरच्या वरतून कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय चेंडूला 4 धावेसाठी. आणि हा फटका अतिशय सुरेख होता. आणि ज्या गोष्टीसाठी माहीर आहे फलंदाज पाहतोय आपण रुपेश नाही केला, तो फटका तिच्या बॅटमधून येतोय. क्लास फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
विराज शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म फुलटा चेंडू पुन्हा गॅप मधून शोधलेली आहे. काय फटका आहे. कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. डिपिश पॉइंट सीमापार चौकार. रुपेश नाईकच्या बॅटमधून काय सुरेख ड्राईव्ह होती. पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला गॅप शोधून काढलंय आणि पाठवलंय 4 धावेसाठी. अतिशय सुरेख फलंदाजी पाहतोय आपण. क्लास फलंदाजी रुपेश नाईकच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना विजय बाळा प्रतिष्ठान व गंधरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. विराज याला फक्त हलक्या हाताने खेळल्या चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. ती रुपेश आहे. काय क्लास क्रिकेट खेळतोय रुपेशचं. असं वैशिष्ट्य आहे की पहिली जी KPL झाली होती त्या KPLमध्ये सुद्धा रुपेश नाईक याने अप्रतिम फलंदाजी केली होती. आणि मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता की हा फलंदाज कोणगाव संघामधून खेळताना का दिसत नाहीये. विराज यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5 आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहतोय आपण 12 धावा आलेल्या आहेत. बाबासाई संघाने जर हा पहिला सामना जिंकला तर अमित छत्रे यांच्याकडून अमित ढाबा यांच्याकडून एक पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे. याला फुलटॉस चेंडू मात्र आवाजाचा समाचार घेता आलेला चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत फक्त संधी मिळते फलंदाज आकाश स्ट्राईक रोटेट करण्याची. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र एक चांगली भासते 18 धावा. आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार लगावले तर सचिन कराळे यांच्याकडून 1000 रुपयाचे पैसे. दोघांनाही खूप पारितोषिकं लावलेली आहेत. सुनील पवार आणि जिथं सातत्याने आपण हे उल्लेख करतोय की या मैदानावर कुठली पण स्पर्धा असो खेळाडूचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खूप मोठी बक्षीस लावले जाते. आणि आज सकाळपासूनच पाहतोय आपण प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूला खूप मोठी रक्कम इथं मात्र लावल्या जात आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण गवली सर आता मात्र एका चांगली सुरुवात मी म्हणेन कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 5 त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रहार पाहायला मिळालं आणि 13 धावा म्हणजे एकूण जर विचार केला आपण 18 प्रति षटकामागे 9 धावाची सरासरी इथं मात्र पूर्ण केलेली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या जी उभी केली होती कोणगाव वॉरियर्स संघाने. आपण यापूर्वीचा सामना बघितला होता की 76 धावा उभ्या केल्या होत्या आणि हा तिसरा सामना पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष, दुसऱ्या सामन्यामध्ये 77 धावांचं लक्ष आणि तिसरा सामना आपण पाहतोय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स, कुठल्याही प्रकारे चर्चा करायची नाहीये. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अख्तर येतोय. त्याचा सामना करेल आकाश. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला डीप मिडॉनला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय लॉंगांमधून. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 19. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. विजय बाला प्रतिष्ठान आणि गंधरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. यावेळेला मात्र गॅप मधून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअर थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका पाहिला आपण रुपेशच्या बॅटमधून. काय क्लास फलंदाजी करतोय इथं मात्र त्याच्या बॅटमधून जर पाहिलं गवली सर आपण 3 चौकार त्यांनी इथं मात्र मारलेले आहेत.
पहिला चौकार मारला होता कव्हरच्या वरतून. दुसरा चौकार जर पाहिला पण पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून एका चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता आणि हा सुद्धा एक कलात्मक फटका पाहिला आपण. तर 23 धावा झाले, ते चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी रुपेश. आतापर्यंत रुपेश याने आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 15 धावा पटकावल्या, त्यामध्ये खास करून 3 कलात्मक फटके बघायला मिळतात. याला पुन्हा एकदा क्लास फटका, क्लास क्रिकेट बघायला मिळते. डीपिश पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमापार चौकार. चौकार रुपेश नायक याच्या बॅटमधून निघाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा इथे गोलंदाज मार्गस्थ होतोय अख्तर. राईट आर्म पुन्हा एकदा बॅकफुटला आला होता. यामध्ये ताकद मात्र झोकली नव्हती, कारण डीपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते रुपेशास. एका धाव्याने धावसंख्या वाढते, ती म्हणजे बाबासाहेब एंटरप्राइज संघाची 28. यानंतर होणारा जो सामना आहे, टॉससाठी तयार राहायचा आहे. विजय बाळा प्रतिष्ठान आणि गंधरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. यावेळेला मात्र झेल सुटतोय. थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पॅडला हलका स्पर्श झाला होता. जीवनदानी मिळतंय. धावसंख्या मात्र थांबलेली 28. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. तिरुपती एंटरप्राइजेस विरुद्ध बाबासाहेब एंटरप्राइजेस दोन संघामधील हा सामना पाहतोय. कोणगाव बिग बॅश लीग मधला यावेळेला पूर्णपणे मिस झालेला आहे. फलंदाज पूर्णपणे बीट झालेला आहे. यष्टीरक्षक आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. बाईच्या रूपाने मिळणाऱ्या ह्या 4 धावा. 32 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर बाबासाहेब एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना 32 म्हणजे चांगली धावसंख्या उभी केली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 55+ कडे पाहत असणारे बाबासाहेब. तर काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होणार आहेत, कारण 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल व्हॉइस मराठी डॉक्टर गवली सर. तमाम क्रिकेट रसिकांचं परत स्वागत आहे. मित्रांनो, आपण अक्का कोंडगाव खेलेगा कोंडगाव क्रिकेट फेस्टिवल पाहत आहेत आणि आजच्या दिवसातला तिसरा सामना पाहतोय आपण. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये खास आकर्षण ठरलेलं आहे. रुपेश नाईक यांची फलंदाजी. काय सुरेख फलंदाजी करतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण धावपलकावर धावायचे इथं मात्र 32. अजून 2 षटकामध्ये गवली सर 25 किंवा 20 धावा जर धावपलकावर लावल्या गेल्या तर एक चांगलं टार्गेट उभा करेल. पाहतोय आपण बाबासाहेब एंटरप्राइजेस हा संघ फक्त आणि फक्त एकच फलंदाज बाद झालेले आहेत. बाद होणारा फलंदाज पाहतो आपण युसूफ संघासाठी 2 धावाचं योगदान दिलं होतं आणि त्यावेळेस धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त 2 होती धावपलकावर. फॉलोअप विकेट, त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी अभेद भागीदारी पाहतोय आपण 30 धावाची. वेळ कमी घ्यायची आपण, चला विनंती असेल. यानंतर विजय बाळा प्रतिष्ठान आणि गंधरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी 5व्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा दोन्ही कॅप्टननी आमचे VIP कक्षासमोर येऊन थांबायचं आहे. तर गोलंदाज मध्ये पहिलं परिवर्तन पाहतोय आपण. गणेश येतोय दुऱ्यांच्या टोकाकडनं. डावखुरा गोलंदाज गणेशचा पहिला चेंडू सफल क्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. चांगली सुरुवात गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गणेश
सज्ज होताना दुऱ्यान त्या टोकाकडनं क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण रुपेशसाठी कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्ड मॅन फाईनली एक सर्कलच्या आतमध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय. आता मात्र परिवर्तन करताना एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग लेग मेडिकेटर स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन बाउंड्री. याच पात्र छोट्या बॅटलीचा वापर केला आहे. चेंडूला पुश केलं आहे. शॉर्ट कव्हरकडे चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय फलंदाज. यस, या ठिकाणी गुरुकृपा वॉरियर्सचे ओनर आणि एक डॅशिंग अंदाज असलेले युवाने भूषणजी भगत यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम भूषणजी. याच पात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचं होतं पण मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्रामध्ये येतोय. दुसऱ्या धावची मागणी करताना धोकादायक ठरू शकतोय पण अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट होते. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 1/35. चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण. गणेश यांचं 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. आक्रमण करावं लागेल जर आपल्याला 50चा आकडा पार करायचा असेल, कारण की खेळपट्ट्याने मैदानाचा विचार केला आपण तर 50चा आकडा छोटा आकडा मानला जातोय. कारण की पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 76 धावा बनवल्या. त्या 77 धावाचं टार्गेट उभं केलं होतं. याच पात्र ड्राईव्ह केलेला ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे. लॉंग बॉलचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावीची मागणी होताना पाहतोय आपण आणि फलंदाज इथं मात्र धावबाद होतोय. ₹500 दिल्या जाईल. चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे. सातत्याने आम्ही सूचना करतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आजच्या दिवसातला 3रा सामना पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 36-2 बाद. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गणेश सज्ज होताना परत पाहतोय आपण. एक युवा गोलंदाज दुऱ्यान त्या टोकाकडनं. रुपेश नाईक बाद होण्यापूर्वी संघासाठी अतिशय क्लास फलंदाजी केली. 11 चेंडूचा सामना केला आणि 21 धावा संघासाठी बनवल्या होत्या. गणेश सज्ज होताना समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल तर मात्र आकाश. यावेळेस पाहतोय की आपण फुल टॉस चेंडू होता. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येत भरपूर ती धावसंख्या पाहतोय आपण 37. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि गौलीश्री षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गणेशच्या माध्यमातून. असा एकही चेंडू टाकला गेला ना की त्यावर चौकार किंवा षटकार बसेल. चांगली लाईन आणि लेंथ अतिशय सुरेख आहे. या षटकामध्ये मात्र धावासाठी संघर्ष करताना पाहतोय आपण फलंदाजाला. गणेश सज्ज होताना परत दुरान त्या टोकाकडनं डावखुरा गोलंदाज मारा करतोय.
पुढचा चेंडू यास मात्र हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. फक्त आणि फक्त एकच धाव इथं मात्र या अंतिम चेंडूवर पाहतोय आपण. 4 षटकाची समाप्ती. 4 षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 38, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून गवळी सर या इनिंगमध्ये जर पाहिला पण षटकार कुठल्या फलंदाजाने ठोकला नाही आहे, कारण की 4 चौकार मारले होते रुपेश नाईक यांनी. फक्त त्यांचा जर अपवाद वगळला आपण तर कुठल्याही फलंदाजाला चौकार किंवा षटकार इथं मात्र मारता आला नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 38, 38 4 षटकीच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. 6 धावा खर्च केल्या. हेच आपण बघितले की पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली होती, फक्त 5 धावा दिल्या होत्या अनिकेत. दुसरं षटक महागडे ठरलं होतं, 13 धावा आल्या होत्या विराजाच्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये अख्तर याने 14 धावा महागडा ठरला होता, आणि चौथ्या षटकामध्ये मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे 38 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता असं वाटतं की 50च्या आकड्याकडे लक्ष असणार आहे फलंदाजी करताना येथे बाबासाहेब संघाचं. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी विराज येतोय. एक मौल्यवान खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिल्या जातात, आणि तो खरा नेहमी उतरतोय प्रत्येक क्षणी, मग फलंदाजी असो की गोलंदाजी. विराज सज्ज होताना VIP डाईट अँड टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल महेश नाईक, व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर इथं मात्र फलंदाजी करताना पाहतोय. आणि आकाश पाटील ज्याला आपण पाहतोय की अजून खेळपट्टीवर आहे, पण धीमी फलंदाजी. अजून षटकार किंवा चौकार मारता आला नाही, पण अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल 50चा आकडा जर पार करायचा असेल. सज्ज होते गोलंदाज विराज. अराउंड द लेग डावी यष्टी वाकवतोय, आणि फलंदाज बाद होतोय त्रिपुराची. आणि ती यष्टी वाकवली गोलंदाजांनी. अराउंड द लेग त्रिफळाची बाद झाला होता फलंदाज. तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या अजून धावपलकावर स्थिर आहे ती 38, 3 बाद. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. हर्षल मात्रे या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये सूरज मुकादम. एक डॅशिंग अंदाज. हर्षल मात्रेने जर 2 षटकार ठोकले तर यश पात्र हेलिकॉप्टर फटका खेळायचं होतं. महेश मात्रे करून 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. येस, कलिंगड ज्यूस या ठिकाणी इथे आमच्या मान्यवर कक्षामध्ये जो आपण आस्वाद घेतात तो आमचे रोहिदासजी पाटील आता भाऊजी यांच्या विद्यमाने त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे संपूर्ण प्रेक्षकांना सुद्धा. अजून एक चांगला चेंडू. इथं मात्र एक कसोटी धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. दुसऱ्या धावची मागणी करतायत, पण इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज आकाशाला. चौथा फलंदाज बाद. आणि गंधरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी तयार राहायचे टॉससाठी. अतिशय चांगलं षटक, अंतिम षटक हाताळताना पाहतोय आपण विराज याला. आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केलेलं आहे, आणि फक्त एक धाव खर्च आता या षटकामध्ये केलेले आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर लाईन हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय शिवराम वेती सरांचं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण 40. अंतिम षटक प्रगतीपथावर, पण हाणामारीचं षटक आहे, पण अजून प्रहार मोठी धमाके पाहायला मिळत नाही या षटकामध्ये. याचं एकच कारण आहे की अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहतोय आपण. याच पात्र उंच उडवलंय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, आणि
चेंडू मात्र निघून गेलाय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. त्या क्षणी असं वाटलं होतं गवलीसारखी सहज झेल घेईल, पण जजमेंट करता आला नाही आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण चेंडू मात्र निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येत आता मात्र भरपडती धावसंख्या पाहते पुढे सरकताना ती 44. विराज सज्ज होताना याच पात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचित बाहेर वळणारा चेंडू होता. फक्त तोपर्यंत लिगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल आणि या इनिंगचा आपण शेवटचा चेंडू पाहतोय. आता मात्र धावसंख्या 45. विराज अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये. याच पात्रा पुढे सरसावटा फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जातोय. सीमा पार अंतिम चेंडूवर ठोकलाय चौकार. स्वागत आहे आपलं. तर अशा प्रकारे पाहतोय आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावपल करून आणि बरोबर 50 धावाचं टार्गेट तिथं मात्र उभं केलंय. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. तिथं मात्र सज्ज आहेत मॅजिकल व्हॉइस मराठी डॉक्टर गवली सर. अविनाशजी रवाळे, महेशजी पाटील, येस गंधरा स्पोर्ट्सचे कॅप्टन आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे. आणि विजयवाला प्रतिष्ठान आपलंही खूप खूप स्वागत आहे. आमचे तिन्ही मान्यवर येतील, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी 5 षटकांचा सामना. येस महेशजी पाटील, विकासजी मुकादम, अविनाशजी रवाळे तिन्ही मान्यवर येत आहेत. महेशजी खूप खूप स्वागत आहे. विकासजी आपलंही खूप स्वागत. अविनाशजी आपलंही स्वागत आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. अविनाशजी रवाळे यांच्या शुभ हस्ते टॉस. नाणेफेक मात्र जिंकलेली ते स्पोर्ट्स संघाने. तिन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. गणराज संघाचे कॅप्टन नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग. या पाठीमागे काय उद्देश क्षेत्ररक्षण करण्याचा? कमीत कमी रन करण्याचा प्रयत्न देऊ त्यांना.
अर्ली ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? मी स्वतः हरिश्चंद्र गणेश पाटील आहे. ऑल दी बेस्ट तुमच्या संघात. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण क्रिकेट असा खेळ आहे, सर्वोत्तम कामगिरी जो संघ करतोय, जे खेळाडू खेळतायत तो संघ विजयी होतो. तुम्ही नाणेफेक जरी हरलेले असाल, सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, तर एक मोठी धावसंख्या उभी केली तर तुम्ही समोरच्या संघावर दडपण निर्माण करून सामना जिंकू शकता. मग किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. सुरुवातीला कोण चांगली सुरुवात करेल? खास करून जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे यामध्ये चांगली सुरुवात झाली तर एक मोठी धावसंख्या होईल. कोणाकडनं खूप अपेक्षा आहे? स्वीकार आहे, आमजा आहे, साहिल आहे, मंगेश आहे. मग एक रंगतपूर्व सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे विजय बाळा प्रतिष्ठान विरुद्ध गंधराज स्पोर्ट्स. गंधराज स्पोर्ट्स संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. पण तत्पूर्वी या ठिकाणी आमचे कॅप स्पॉन्सर रोहिदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकर्षक कॅप दोन्ही कॅप्टनला प्रदान करण्यात येतील. सर्वप्रथम गंधराज स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनला ऑरेंज कॅप, कारण टॉस विनर आहे, कारण 12 खेळाडूंना कॅप देण्यात येतात. ते आमचे रोहिदाजी पाटील, अर्थात आमचे भाऊजी कोणगावचे भाऊजी. आणि त्यानंतर रेड कॅप टॉस लुझर संघ जो आहे तो विजय बाळा प्रतिष्ठान यांच्यासाठी रेड कॅप 12 खेळाडूंना कॅप देण्यात येतील. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा आणि रोहिदाजी पाटील आपला खूप खूप आभार घेऊन जातोय. कॉमेंट बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर इथं मात्र खास तिरुपती इंटरप्राइजेस संघासाठी सुवर्ण संधी असेल. कुठल्याही फलंदाजाने जर षटकार ठोकलाय तर तिरुपती इंटरप्राइजेस संघाचे सर्वेसर्वा संघमालक आदरणीय विवेक मात्रे यांचे चिरंजीव लकी यांच्याकडून रोख रक्कम प्रति षटकाराला 500 रुपये दिल्या जाईल. तर जो आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे बाबासाई इंटरप्राइजेस संघाने तिरुपती इंटरप्राइजेस संघासमोर जर विचार केला आपण तर 30 चेंडूमध्ये 50 धावाचं आकडा इथं मात्र उभं केलेलं आहे. आणि ते स्वीकारण्यासाठी पाहतो आपण तिरुपती इंटरप्राइजेस संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज आहे. दोन्ही पंच पाहतो आपण मैदानाकडे रवाना होताना. 50 धावचं टार्गेट आहे आणि याच्या दिवसातला 30रा सामना पाहतोय आपण. यानंतर सज्ज होताना पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण व्हीआयपी डॅज या एंडकडनं. चला विनंती आहे की वेळेचा भान ठेवायचे आपण, कारण की यानंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत आणि आजच्या दिवसामध्ये तब्बल 6 सामने. तर इशारा येतोय सामन्याला सुरुवात. तर गोलंदाज सचिन टाकले येतोय पहिले षटक टाकण्यासाठी. खूप एक चांगला गोलंदाज म्हणजे याची ओळख आहे. आणि समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल अनिकेत आणि नॉनस्ट्राईकला पाहते आपण फलंदाज अयान. चांगला सलामीचा फलंदाज म्हणजे याची ओळख आहे. प्रति षटकाराला तिरुपती इंटरप्राइजेस संघाचे संघमालक विवेकजी मात्रे यांचे चिरंजीव लकी यांच्या माध्यमातून प्रति षटकाराला रोख रक्कम 500 रुपये आहे. तर सचिन सज्ज होतोय मारा करण्यासाठी. राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होता, हवा तसा फायदा उचलता आला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र अनिकेत कंप्लीट करतोय, खाता उघडतोय या एका धावेनी आणि स्वतःचं खातं उघडलं गेलं, संघाचं खातं उघडलं गेलं. सचिन टाकल्यांच्या पहिले चेंडूवर सिंगल. 50 धावचं टार्गेट आहे आणि एवढं मोठं टार्गेट नाही आहे. चांगल्या चेंडूवर सम्मान आणि खराब चेंडूचा भरपूर समाचार घ्यावा लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. सफल झालाय, चांगला फटका म्हणता येणार नाही, हवेत आहे मिडविकेट क्षेत्राकडे, पण क्षेत्ररक्षक दूर होता आणि अतिशय वेगात इथं मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज अयान. खातं उघडतोय स्वतःच आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती 3. पुढच्या सामन्यामध्ये आपण अजून एक मोठ्या खेळाडूला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे
स्वीकार. लोकप्रिय खेळाडू. सज्ज होताना इथे मात्र गोलंदाज थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये. कॉर्नर बाउंड्री आणि मिडविकेट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक उभं केल्या गेलं आणि सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन. चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. अतिशय प्रतिम चेंडू होता. सचिन टाकले याचा संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कोंडगाव क्रिकेट फेस्टिवल पाहतोय आपण. कोंडगाव बिग बॅस लीग दुसरं पर्व पाहतोय आपण. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. याच पाहता चांगला फटका आहे. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमा पार. दमदार चौकार. अयान के बल्ले से क्या शानदार शॉट खेला था. सीधे बल्ले से मिड ऑफ और मिड ऑन के ऊपर से गेंद को खेला था. बाउंड्री यहाँ पर अर्जित करते हुए अयान. कुल मिलाकर अयान इस वक्त 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. याच पाहता चांगला चेंडू होता. आपण तेवढा सन्मान देऊन चेंडूला फक्त स्लॉक स्वीपच्या स्वरूपात हा फटका पाहतोय आपण स्क्वेअर क्षेत्राकडे आणि तो प्रमाणात अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज अयान. संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण 8 प्रति षटकामागे. जर विचार केला आपण 10 धावाची सरासरी ठेवायची आहे इथं मात्र तिरुपती इंटरप्राइजेस संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना सचिन. यस पात्र ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. आउटफील्ड दमदार आहे. चेंडू आणि खेळमध्ये रेस लागल्या जाते आणि चेंडू मात्र फरार होतोय स्वीपर कॉर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख चौकार. चेंडूवर काय क्लास शॉट पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह होता. जवळपास खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फ्रंटला येऊन मात्र सुरेख एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. गॅप शोधून काढले आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण धावसंख्या आहे ती बिनबाद 12. जी सरासरी 10ची होती ती मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 12. एक चांगली दमदार सुरुवात इथं मात्र तिरुपती इंटरप्राइजेस संघाची. प्रति षटकाराला जर विचार केला आपण तर या संघाचे सर्व संघमालक विवेकजी म्हात्रे यांचे चिरंजीव लकी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी रंग भरलाय प्रत्येक संघासाठी. जर विचार केला आपण जो संघनायक टॉस जिंकतो त्यांसाठी ऑरेंज कॅप आणि दोन्ही संघाला कॅप यांच्या माध्यमातून दिल्या जाते आणि सर्व क्रिकेट रसिकाला क्रिकेटपटूंना आणि VIP डायव्हर सर्व मान्यवरांना कलिंगडचं ज्यूस त्यांच्या माध्यमातून आज दिल्या जाते. असे आमचे भाऊजी रोहिदास पाटील हे कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं मी या आयोजकाच्या माध्यमातून आपलं अभिनंदन करतोय की तुमचं सहकार्यसुद्धा खूप मोलाचं आहे. चला वेळ कमी घ्या आपण. सातत्याने आम्ही विनंती करतोय कारण की यानंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आणि प्रत्येक सामना 5 षटकाचा झालाच पाहिजेत. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी हर्षल मात्र येतोय. दुर्यांत्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज अयान. व्यक्तिगत जर पाहिला पण एका चौकाने 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेंड केलंय. सुरेख फटका. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. इशारा येतोय सीमा पार. अफलातून चौकार.
च्या बॅटमधून अजून एक चांगला फटका पाहिला, पण निश्चित सुरेख फलंदाजी दोन्ही सलामीच्या माध्यमातून पाहतोय आपण. ज्या प्रकारे बाबासाहेब संघाचा सलामीचा फलंदाज रुपेश नाईक यांनी क्लास फलंदाजी केली होती, त्याच प्रकारे इथं मात्र जसा चेंडू आहे त्या प्रकारे फटकेबाजी करताना तिरुपती इंटरप्राइजेस संघाचे सलामीचे फलंदाज सुपर सुरुवात पाहतोय आपण. यावेळेस पात्र खूपच स्वेर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंचाची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. एक एक्स्ट्रा धावफलकामध्ये ॲड करताना गुणलेखक युगांजी भोईर पाहतोय आपण. शेलारचा हा गुणलेखक आहे आणि संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र 17. हळूहळू विजयाची पायाभरणी मजबूत करताना पाहतोय आपण सलामीचे फलंदाज. सफल झालाय, अतिशय चांगला A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. गया और लॉन्ग लेग के ऊपर से गेंद को भेज दिया था 6 रनों के लिए. अयान की बल्लेबाजी बेहतरीन इस वक्त मैदान पर है और जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं, धावसंख्या पाहते आपण धावफल करू इथं मात्र आता वेगात पुढे सरते ती 23. 50 धावचं टार्गेट आणि एक सुरेख सुरुवात. जर इथून मात्र बाबासाहेब संघाला सामना जिंकायचं असेल तर विकेट प्राप्त करावं लागेल बाबासाहेब संघाला. बाबासाहेब संघाचे सर्व विकासजी मुकादम यांच्या चेहऱ्यावर थोडासा उदासपणा पाहतोय आपण, कारण की त्या संघाचा परफॉर्मन्स हवा तसा चांगला पाहायला मिळत नाही आहे या सामन्यामध्ये. कारण की 50 धावचं टार्गेट ठेवला होता आणि तिरुपती इंटरप्राइज संघाचे सलामीचे फलंदाज तो टार्गेट दोन्ही हाताने स्वीकारलेले आतापर्यंत. अतिशय अफलातून कामगिरी पाहतोय आपण सलामीराकडून. बिनबाद धावफलकावर 23 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर, म्हणजे 9 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यामध्ये पटकावल्या 8 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यामध्ये एक दमदार सुरुवात, तुफानी सुरुवात पाहतोय आपण. रिवर्स अटेम्प्ट केलंय, परत खाली क्षेत्रामध्ये अयान को रोकना नामुमकिन सा होता हुआ नजर आ रहा है. बाबासाहेब संघाचे काही खेळाडू जे आहेत ना, आपण टोपी परिधान केली नाही आहे. आयोजकाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सूचना करतो की टोपी आपण परिधान करायचं आहे. जो खास पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा आहे ना, आपण टोपी घालायची आहे. सफल झाले यावेळेस पात्र. टायमिंग व्यवस्थित करता आले नाही, पण संभावना कमी आहे झेल होण्याची. लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, खराब क्षेत्रक्षण पाहतोय आणि अतिशय वेगात इथं मात्र पाहतोय की आपण. आणि इथं मात्र इशारा येतोय पंचाचं चौकार. करतोय अयान. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार ठोकलाय आणि व्यक्तिगत जर विचार केला आपण किती धावसंख्येवर खेळतोय, 25 या धावसंख्येवर फलंदाजी करताना 8 चेंडूचा सामना केलेला आहे. लाजवाब फलंदाजी. यावेळेस पात्र जास्त सफल झाला होता आणि परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला फलंदाज बाद होतोय तो तिरुपती इंटरप्राइजेस संघाचा अयान. सर्व आदरणीय आदी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. चांगली फलंदाजी केल्यानंतर पाहतोय की आपण अजून एक सफल क्रॉस होऊन ऑनसाईडकडे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये
डावी आणि तिन्ही अष्ट्या दाखवतोय आणि ती अष्ट्या वाकवतोय गोलंदाज आणि पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र आवश्यकता होती बाबासाहेब संघाला. तो हर्षल म्हात्रे मात्र ब्रेक थ्रू मिळवून देतोय आणि मागडं षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलं. धावसंख्या पाहते आपण 31, 31 धावा, एक बाद. आता मात्र सोपं विजय समीकरण आहे तिरुपती इंटरप्राइजेस संघासमोर पाहतोय आपण. आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण तर एक षटकार ठोकलंय आणि लक्की यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम आहे. विवेक म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत या संघाचे सर्वेसर्वा. क्रमांक 3 वर विराज येतोय. नो डाऊट खूप मोठं नाव आहे, एक युवा खेळाडू कोंडगावचा. आणि आपल्या संघाच्या माध्यमातून इथं मात्र खेळताना पाहतोय आपण तिरुपती इंटरप्राइजेस. याच पाहता सरळ फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर, अतिशय अप्रतिम देखना हा फटका पाहतोय आपण. चौकार. पंढरपूर शॉट पाहायला मिळालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण तर खूप मजबूत सुरुवात तिरुपती इंटरप्राइजेस संघाची, कारण की ज्या प्रकारे 50 धावाचं टार्गेट उभं होतं आणि पहिल्या 2 षटकामध्ये चौफेर फटकेबाजी पाहिली आपण. 12 चेंडूमध्ये तब्बल धावपळकर धावा आहेत त्या. इथे मात्र 35. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी चेंडूचा जर विचार केला आपण 18 चेंडू 15 धावा, अगदी सोपं समीकरण इथं मात्र तिरुपती इंटरप्राइजेस संघासाठी. इथून मात्र जर बाबासाहेब इंटरप्राइजेस संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र अतिशय अप्रतिम कामगिरी करावी लागेल, खास गोलंदाजाला, तर सामना जिंकू शकता. पण इथं मी तर म्हणेन की जवळपास सामना पूर्णपणे तिरुपती इंटरप्राइजेस संघाकडे झुकताना आपण पाहतोय. चला आपण टीम मिटिंग कमी घ्या, आम्ही सातत्याने आपल्याला विनंती करतोय, कारण की यानंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये पाहतोय आपण 15 धावेची आवश्यकता आहे. आणि हा मागडं षटक पाहतोय आपण, तब्बल 23 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर मात्र 23 आणि अगदी विजयाकडे जवळ जाताना पाहतोय आपण तिरुपती इंटरप्राइजेस हा संघ. चला आपण टीम मिटिंग कमी घ्या, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय. सोपं समीकरण इथं मात्र तिरुपती इंटरप्राइजेस संघासाठी आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची आवश्यकता असेल. विकास मुकादम आणि प्रतिस्पर्धी संघाचा पण संघ मालक जर पाहिला आपण विवेक म्हात्रे या संघाचे संघमालक आहेत आणि थोडंसं निश्चित खराब कामगिरी पाहायला मिळाली. इथं मात्र पहिल्या सामन्यात बाबासाहेब इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून या स्पर्धा पूल करण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं, जमीनलगत चेंडू ट्रॅव्हल होतोय स्कोर लेग आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज अनिकेत. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी तो करतोय. आणि नवीन फलंदाज जो आता झालाय विराज, त्यांनी पहिल्या चेंडूचा सामना केला होता आणि चौकार ठोकला होता. सुरेख फटका होता, डाऊन द ग्राउंडचा फटका होता तो. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 14 धावेची आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला अजून आम्ही सातत्याने आपल्याला विनंती करतोय की आपण वेळ कमी घ्या. याच पात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलेला आहे, सुरेख फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खूप छान आहे, म्हणजे चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेलाय, चौकार. पण विराटच्या बॅटमधून अजून एक नेत्रदीपक चौकार, म्हणजे 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 ठोकले चौकार. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून मात्र 10 धावेची आवश्यकता असेल. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. याच पात्र फ्रंट लावून फटका हवेत आहे, फटका फसतोय, चांगलं झेल आणि याचबरोबर विराज हा फलंदाज या चेंडूवर फेल होतोय.
10 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण अख्तर येतोय. गोलंदाजीमध्ये महागडं षटक हाताळलं होतं, पण फलंदाजी कशा प्रकारे अख्तर करणार हे पाहायचं आहे. पण स्ट्राईकला फलंदाज अनेक येत आहे सलामीचा, अजून खेळपट्टीवर आहे. याच पाता कट करायचं होतं, मोठी कड, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅनला बॅटची मोठी कडी घेऊन गेला होता फ्लॅश स्लिप मार्गे शॉर्ट थर्डमॅनकडे, आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. सामना जिंकण्यासाठी अजून 9 धावेची आवश्यकता असेल इथं मात्र तिरुपती इंटरप्राइजेस या संघाला. यावेळेस पात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावा धावफलकामध्ये ॲड करताना आमचे स्कोरर युगांत वाईटचा इशारा येतोय. सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे, पण इथून मात्र एकच बघावं लागेल की किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल हे दोन्ही फलंदाज. याच पात्र पुलचा फटका पाहतोय आपण स्कोडलेक क्षेत्राकडे मलिंग पाहायला मिळालं, आणि आता मात्र त्याचा परिणाम पाहतोय दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करताना. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून 6 धावेची आवश्यकता असेल. धावसंख्या पाहतोय आपण 44, 50 धावचं टार्गेट, पण चांगली सुरुवात पहिल्या विकेटसाठी तब्बल 31 धावाची पार्टनरशिप, त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी केली होती. विराज यांनी 2 चौकार मारले होते. यावर मात्र हवेत आहे स्वतः गोलंदाज, चेंडू खाली आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जेल सोडल्या गेलं आणि 1 धाव. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर इथं मात्र 45 आहे, आणि फक्त 5 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होताना मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवळी सर, स्वागत आहे आपलं. खूप मोठं व्यक्तिमत्व, आणि खास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारीसुद्धा आहेत. कारण की फक्त सामना जिंकण्यासाठी इथं मात्र गवळी सर पाहतोय आपण 5 धावाची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना पाहतोय आपण परत लागोपाठ दुसरा हा सामना. ज्या प्रकारे बाबासाई इंटरप्राइज संघाची फलंदाजी जर पाहिली आपण, एक मात्र अपवाद वगळला रुपेश नाईक यांचं, त्यानंतर मग साफ निराश केलं आहे प्रत्येक फलंदाजांनी. आणि गोलंदाजाची जर आपण पाहिली तर चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. उलट तिरुपती इंटरप्राइज संघाची प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सर्वप्रथम गोलंदाजी, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण. आता मात्र A1 क्वालिटीची आपण फलंदाजी पाहतोय तिरुपती इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू 5 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. वाईल्ड लॉनचे प्रोप्रायटर आदरणीय रोहन चव्हाण आणि तसेच शुभम या दोन्ही मान्यवरांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम. चला वेळ कमी घ्या, आम्ही सातत्याने विनंती करतोय आपल्याला, कारण की यानंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. प्रताप येतोय 4थं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल तो इथं मात्र अख्तर, व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता, मोठा प्रहार करायचा होता, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूनी षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज. धावसंख्या 45, 2 बाद, 50 धावचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना तिरुपती इंटरप्राइजेस हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये सज्ज. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, आणि हा चौकार. फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना याचबरोबर पाहतोय की मोठा फटका आहे, सामना फिनिश होईल काय, आणि होय, षटकारांनी सामना फिनिश करतोय. तिरुपती एंटरप्राइजेस अँड हार्ड लक बाबासाई एंटरप्राइजेस, तिन्ही क्षेत्रामध्ये तिरुपती एंटरप्राइज संघ